नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. निमित्त आहे आपल्या बयोचं लग्न आणि बयोचं लग्न ज्या व्यक्तीसोबत होणार आहे म्हणजेच सदाशिव साने यांच्यासोबत होणार आहे, तीच व्यक्तिरेखा निभावणारा सार्थक माझ्यासोबत आहे. सार्थक कसं आहे? हॅलो, मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी सुद्धा मस्त आहे. सार्थक, आपण लगोलग गप्पांकडे येऊया. हो. साने गुरुजींबद्दल तर सगळ्यांना माहिती आहे, हो. पण साने गुरुजींच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार ते प्रथमच आता बघायला भेटणार आहे. काय जेव्हा भूमिका तुझ्याकडे आली, जेव्हा तुझं कास्टिंग झालं, काय डोक्यामध्ये विचार होता? जेव्हा कास्टिंग झालं तेव्हा मी म्हणालो तसं की साने गुरुजींबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किंवा त्यांनी काय केलं होतं किंवा त्यांचे आईचे संस्कार काय होते त्यांच्यावर हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांचे वडील नक्की कसे होते, त्यांच्यावर काय संस्कार झाले होते किंवा त्यांच्या घरची बॅकग्राऊंड काय होती, ते कुठल्या म्हणजे त्यांच्या घरात कसं वातावरण होतं, हे सगळं पहिल्यांदाच मी ऐकलं किंवा आम्ही सगळ्यांनीच ते पहिल्यांदा अनुभवलं. आणि जेव्हा एक जाणवलं की सुरुवातीला जसं आपण बघतो जसं की त्यांचे जे काका आजोबा होते, वडील होते, हे खोत होते, तर ते खोतीची कामं करायचे. पण मी म्हणजे सदाशिव साने हा खूप वेगळ्या विचारांचा होता. त्याचे नवमतवाद विचार होते. त्यामुळे पुण्याला तो शिकत होता तेव्हा त्याला त्याच्या परीने गोष्टी करता येत होत्या. पण जेव्हा तो परत त्याच्या गावी आला तेव्हा कुठेतरी त्याला गोष्टी अवघड जात होत्या, ॲडजस्ट करायला वेळ लागत होता. पण आता तेच तो हे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करतच तो त्याला जे करायचं ते कसं करता येईल ह्याचा विचार करतो. बरं, सार्थक तुझ्यासोबत एक गोड सुंदर अभिनेत्री सुद्धा काम करते, बयो म्हणजेच आपली वरदा. काय सांगशील तिच्याबद्दल तू? वरदा खूपच भारी आहे खरं तर. का आम्ही खूप मस्ती करतो आणि आमच्यात खरं तर 10 वर्षांचं अंतर आहे, पण तरी आम्ही एवढी मस्ती करतो की असं वाटत नाही की मी खूप मोठा आहे किंवा ती खूप लहान आहे वगैरे. आणि खूप समजूतदार आहे. तिला सांगितलं की ती लगेच ते ऐकते, तिला काय वाटतं तर ती विचारते आणि मजा येते तिच्याबरोबर काम करायला. बरं, आपली मालिका ही पेरियोडिक मालिका आहे. त्या दरम्यानची मराठी बोलीभाषा, त्या दरम्यानचे तेव्हाच्या काळातली ते संस्कृत शब्द, जेवढे जडजड उच्चार, असं कधी झालं आहे का ऑन कॅमेरा सुरू असताना जेव्हा डायलॉग डिलिव्हरी होते तेव्हा असा आपला मॉडर्न शब्द एखादा कधी आला आहे का बाहेर, म्हणजे सॉरी किंवा ठीक आहे मी मस्त आहे वगैरे? कारण का आता भयंकरच वेगळी भाषा आहे. कसं कधी झालं आहे का तरी? सीन चालू असताना असं नाही झालं आहे, पण जेव्हा आम्ही रीडिंग करतो किंवा प्रॅक्टिस चालू असते अशी, तेव्हा कधी कधी असं होतं की 1 मिनटं थांब किंवा अरे काय सॉरी वगैरे असं आम्ही कधी कधी चुकून ते बोललं जातं. पण सुरुवातीला थोडं अवघड जात होतं, पण जसं वीरेन सर, ऋग्वेदीताई, गणेश सरांनी आमच्याकडनं ती प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यामुळे आधी जरा बोबडी वळायची, कुठलेही असे संस्कृत शब्द असायचे वगैरे, पण तरी आता ते सुरळीतपणे बोलता येतात. बरं, पुढचा प्रश्न मी तुला असं विचारेन की आता तुमचा लग्नाचा सोहळा सुरू आहे, लग्न समारंभ पुढे सुद्धा जाणार आहे, नंतर एक तुमच्या नवीन एक आयुष्याला सुरुवात होणार आहे. पुढे नवीन आम्हाला प्रेक्षकांना काय बघायला भेटणार आहे, याच्यामध्ये अजून काय रंजक बघायला भेटणार आहे? पुढे हेच बघायला मिळेल की मी आणि बयो आम्ही कसे एकमेकांबरोबर राहतोय, आमचं नातं कसं खुलत जात आहे. आणि ती सुद्धा जेव्हा सान्यांकडे येते तेव्हा आमच्या घरी पण कसं वातावरण बदलतं, प्रत्येकाची भूमिका कसं त्याप्रमाणे बदलत जाते. तर हे तुम्हाला गमती जमती बघायला मिळतील त्यात. धन्यवाद सार्थक, खरंच खूप मजा आली तुझ्यासोबत बोलताना. प्रमोशनच्या दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटू. तोपर्यंत तुला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.